अध्यक्ष जे असतात ते संस्था प्रतिनिधी असतात, सचिव असतात. त्याचबरोबर पहिले सदस्य जे आहेत ग्रामपंचायत सदस्य लेडीज महिलामधून तसंही आम्ही नाव देण्यासाठी सरपंचांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर सदस्य म्हणून या ठिकाणी पालक स्त्री 3 सदस्य आम्हाला महिलांच्या मधून पाहिजे आहे. त्याचबरोबर आता ही शाळा व्यवस्थापन समिती 5वी ते 8वीच्या इयत्तांच्यासाठी किंवा त्या पालकांच्या मधून एक पालक आपण निवडले जातात. त्याचबरोबर दुर्बल घटक पालक 1 स्त्री असे एकूण 4 महिला, त्याचबरोबर 3 पालक पुरुष आणि 1 दुर्बल घटक पालक पुरुष सदस्य असे एकूण 4 पुरुष या समितीमध्ये कार्य करू शकतात. त्याचबरोबर ग्रामसेवक असतात, शिक्षणप्रेमी किंवा शिक्षण तज्ञ असतात, त्याचबरोबर वर्ग शिक्षक वर्ग शिक्षिका असतात. त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी पण याच्यामध्ये असतो आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे मुलांच्या मधून एक मुलगा 5वी ते 8वी ला घेण्यात येतो. त्याचबरोबर मुलींच्या मधून एक मुलगी घेण्यात येते. तर या ठिकाणी आपल्याला 4 पुरुष पालक आणि 4 महिला पालक यांची आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे शाळा व्यवस्थापन समितीसाठी. त्यांनी नाव द्या. शाळा व्यवस्थापन समितीसाठी याची सुद्धा आपल्याला महिन्यातून मीटिंग घ्यावी लागते. त्या मीटिंग साठी आपण उपस्थित राहणं गरजेचं असतं. वेळोवेळी काही तपासणी अधिकारी आले त्यावेळेला शाळा व्यवस्थापन समितीला बोलवलं जातं, त्यावेळेला सुद्धा आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. महिलांच्या मधून त्यांची नाव 4 महिला या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहेत आणि 4 पुरुष पालक अपेक्षित आहेत. मनामध्ये काय अडचण नसते, महिन्यातून एक वेळ यायचं आहे आपल्याला.